बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, काल परवामध्ये आपण केलेला सावंतवाडी त्या नगर परिषदेचा तो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला, त्याला भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हे सर्व करण्यामागचं एक कारण आहे शिवसैनिकांनो, कारण शिवसेना एक वादळ हे माध्यम कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. सर्व शिवसैनिकांसाठी झटणारं हे एकमेव माध्यम आहे. शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी आणि शिवसेनेच्या हितासाठी स्थापन केलेलं हे माध्यम आहे. अनिश गाढवे एक निमित्त मात्र आहे. हे माध्यम तुम्हा सर्वांचं आहे, शिवसैनिकांचं हे माध्यम आहे, शिवसेनेसाठी स्थापन केलेलं हे माध्यम आहे आणि शिवसेनेसाठीच हे माध्यम झटत राहणार. आज जवळपास शिवसेना एक वादळ गेल्या 2-3 वर्षांपासून झटतंय आणि आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाही तर कुणासाठी झटायचं. काल सावंतवाडीच्या सर्व उमेदवारांची मी नावं घेतली. सावंतवाडीतल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या त्या श्रद्धा भोसलेचा तो व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला. साधं मराठी बोलता येईना आणि ही माणसं तुमच्यावर राज्य करणार. मराठी सोडा, मग मराठी सोडा, ती मालवणी कधी यायची बोलता, मालवणी कधी बोलणार सोडा, तो त्या विषयात मी जात नाही. पण शिवसेना एक वादळवर आपल्या उमेदवारांचा प्रचार हा नक्की होणार. आज जवळपास राजापूर असेल, लांजा असेल, देवरुख असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, सावंतवाडी असेल, वेंगुर्ले असेल, मालवण असेल, या सर्व नगर परिषदांचा प्रचार शिवसेना एक वादळवर होणार. आणि आजचा माझा विषय आहे मालवण. मी जास्त काही मालवणाविषयी इथे डिटेलमध्ये सांगण्यासाठी आलेलो नाही. तुम्हा सर्वांना, विशेषतः मालवणमधून मला जे पाहतात आणि विशेषतः मालवणकर जे मुंबईकर आहेत जे मला पाहतायत त्या सर्वांसाठी मी इथे एक विशेष विनंती करायला आलेलो आहे. लक्षात घ्या, आता या सर्व मी नगर परिषदांची नावं घेतली: राजापूर, लांजा, देवरुख, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण. इथे शिवसेना अधिकृत पॅनल उभे आहेत शिवसेनेचे. एखाद दुसरा उमेदवार महाविकास आघाडीचा असू शकतो, पण अधिकृत फालतूच्या आघाड्यांना शिवसेना एक वादळ कधीही समर्थन देणार नाही. फालतूच्या आघाड्यांना म्हणजे फक्त सत्तेसाठी काही पण, फक्त सत्तेत येण्यासाठी काही पण, अजिबात नाही. शिवसेना एक वादळ फालतूच्या आघाड्यांना समर्थन देणार नाही. पुनश्च सांगतो शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, आज शिवसेना कोकणामध्ये तुम्ही पाहिलं असाल, कोकणामध्ये अतिशय मजबूत असलेला हा पक्ष, अगदी तळकोकणात दोडामार्गापासून ते अगदी वरती मुंबईपर्यंत. आता मुंबईत शिवसेना आजही तशीच मजबूत आहे, पण कोकणामध्ये ग्रहण लागलं शिवसैनिकांना. शिवसेनेचा खासदार पडला 20-22 हजारांच्या मताधिक्याने. मी कारण म्हणतो, कारण पैसा वाटप, भावनिक आवाहन. शिवसेनेचा खासदार पडला, विनायकजी राऊत साहेब पडले. खासदार पडल्यानंतर तरी सुद्धा वैभव नाईक असतील, म्हणजे काही विशिष्ट मंडळी आजही तिथे आहेत जी आजही शिवसेनेसाठी अहोरात्र मेहनत करतायत, अहोरात्र मेहनत करतायत. मला पुन्हा सांगतो, मला का कुणास ठाऊक, पण या मला पॉलिसीज अजिबात पटत नाहीत. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे फिरते चषक येतात, फिरते चषक आपला नशीब आजमावतात. म्हणजे पावला तर देव, नाहीतर निघाले, झोळी उचलली आणि निघाले. शिवसैनिक यांच्यासाठी अहोरात्र झटतात, पण शिवसैनिक कधीही हा विचार नाही करत हे फिरतं चषक आलंय, पक्षाने दिलाय तो आदेश. ते आलं ना एक सावंतवाडीचं फिरतं चषक, तेली नावाचं, ते गेलं, आलं गेलं. तिकडे दापोलीत सुद्धा एक फिरतं चषक, महाडमध्ये तेच, नाशकातही आपण पाहिलात ते अद्वय हिरे, तो छत्रपती संभाजीनगरात तो राजू शिंदे. म्हणजे ही सगळी फिरती चषक. तात्पुरता आपण एक मुलामा लावायचा, ते मलमपट्टी करायचा प्रयत्न करतो. खरं तर हा नियम असला पाहिजे. खरं तर हा माझा विषय नाही आजचा, मालवण विषय बोलायचा आहे, मालवणच्या उमेदवारांची नावं घ्यायची आहेत, पण हा विषय तरी सुद्धा बोलतो. म्हणजे जाणाऱ्याला थांबवू नये, पहिली गोष्ट. कारण मनामध्ये ती बेवफाई आली. हे काही आपण ते समालोचन केंद्र, ते काय म्हणतात त्याला, ते घटस्फोटितांमध्ये होऊ नये म्हणून काय त्यांच्यामध्ये ते सामोपचार वगैरे काय करतो ना, काय ते त्याला काय शब्द वापरतात मला माहित नाही. हे काय आपण केंद्र नाही खोललेलं आहे.
हा जो आपल्या फायद्यासाठी आलेला आहे, फायदा नाही दिसत आहे, फायदा नाही झाला म्हटलं तर निघाले, झोली उठा के निकल पडे. त्यांना थांबवू नये, जाणाऱ्याला थांबवू नये आणि येणाऱ्याला जाणाऱ्याच्या जागेवर घेऊ नये. काय म्हणता? चुकीचं वाटत असेल तर मला सांगावं. मला कुठेही तुमच्याकडनं ऐकण्यासाठी मला कुठेही कमीपणा वाटणार नाही. तुम्हाला तो अधिकार आहे शिवसैनिकांना, तुम्हाला तो अधिकार आहे. पण ठीक आहे, कोकणामध्ये फिरती चषक आली, फिरती चषक गेली. निष्ठावान शिवसैनिक आजही लाखोंच्या संख्येने उभा आहे. आज बघा ना तुम्ही, विनायक राऊत साहेबांना जे मतदान झालं, जवळपास 4,40,000 ह्याला आणि 4 लाखांचं यांना. आता जो 40,000 जो फरक आहे, त्यात एक डमी विनायक राऊत उभा केला गेला होता, त्याला एक 20,000 मतदान. आणि मनसेचा पाठिंबा असल्यामुळे ते आपला लोकसभेचा खरंच खासदार तिथे पडला गेला. मला वैभव नाईकांचं विशेष कौतुक वाटतं आणि त्यांच्याविषयी एक विशेष प्रेम येतं. आणि हे मी हृदयापासून बोलतो शिवसैनिकांना. त्या माणसाविषयी त्याचा आजही संघर्ष तसाच कायम आहे. वैभव नाईकांचं आजही आपली सगळी पॅनल उभी करणं, आज सत्तेची जोड नसताना, आज एवढा संघर्ष पदरी पडत असताना, सारा कोकणातला तो गट, तो राणे कुटुंब अख्खं तुटून पडलेला असताना शिवसैनिकांची मोठ बांधून, पदाधिकाऱ्यांची मोठ बांधून हा माणूस लढतोय, संघर्ष करतोय, आपल्या ह्या सगळ्या पॅनल्सला उभं करतोय, त्यांना बळ भरायचं काम करतोय. कारण हे उमेदवार हे सगळे नवखे उमेदवार आहेत. आज शिवसेनेने कात टाकलेली आहे, शिवसेना एक सोन्यासारखी उजळ झालेली आहे. हे सगळे अनुभवी जी माणसं होती, त्यांच्या रक्तात गद्दारी आली, पळाले. आज मी जेव्हा मालवणचं पॅनल पाहतो, ह्या 20-21 जणांपैकी जवळपास 70% ही पोरं 37च्या आतली आहेत. 37च्या आतली आहेत, उच्च शिक्षित आहेत. कोणी MCOM आहे, कोणी MBA आहे, कोणी वकील आहे. अगदी मला वाटतं 2-3 नावं सोडली, 2-3 कसली, 2च नावं आहेत मला वाटतं ज्यांना मागच्या इलेक्शनचा किंवा त्यांच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे, नाहीतर बाकी सारेच्या सारे नवे. मालवणकरांनो, मला तुम्हाला विशेष विनंती करायची आहे. हात जोडतो तुमच्या समोर, हात जोडतो. शिवसेना एक वादळच्या माध्यमातून शिवसेनेला भक्कम करा. गेली आमदारकी गेली, झालं, चला मान्य केलं. गेली खासदारकी मान्य केली, पण आता नगर परिषदेवर बघा आता काय म्हटलं जाईल. आता वरती सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची, आम्हाला निवडून द्या, तुम्हाला निधी देऊ. मालवणकरांनो, हे असा निधी मिळत नसतो. हा निधी म्हणजे भीक आहे का? तुम्ही मला सांगायचं, म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून द्या. म्हणजे मागच्या वेळेस आपण ऐकलं ना, धमकावून, जर माझ्या मर्जीतला सरपंच नाही आला तर याव, जर माझ्या मर्जीतला सरपंच नाही आला तर त्याव. मला ते अजूनही आठवतं, राजकोट किल्ला ज्यावेळेस किल्ल्यावरचा तो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला होता, मला अजूनही त्या शिवसेनेच्या रणरागिणी, विशेषतः त्या महिला आणि विशेषतः युवती ज्या किल्ल्यामध्ये घुसून यांच्या विरुद्ध आंदोलन करत होत्या, मला त्या गौरी मयेकरचा, विशेषतः गौरी सावंत मयेकर यांचा विशेषतः कौतुक वाटतं. त्यांनी तो शिवसेनेचा झेंडा सोडला नाही, शिवसेनेचा झेंडा हातात ठेवला. आणि आज त्याही मला वाटतं उमेदवार आहेत आपल्या याच्यामध्ये. ही सगळी मंडळी मी यांची नावं घेतो. सर्वात प्रथम नाव घेतो आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत पूजा करळकर. जवळपास 19 वर्ष नगरसेविका आहेत. 2 वेळा बालविकास सभापती आहेत त्या. महिलांना प्रशिक्षण देणं, अगदी 4 चाकी गाडी चालवण्याचं असेल, माशांपासून टिकाऊ पदार्थ बनवण्याचा असेल, इस्त्री करण्याच्या प्रशिक्षण देणं असेल महिलांना, शिलाई प्रशिक्षण असेल, ब्युटी पार्लर असेल, रांगोळ्यांचं प्रशिक्षण असेल, या सगळ्यांमध्ये त्यांनी महिला बालविकास निधी खर्च केला होता. पाण्याचे बंधारे, पाण्याच्या टाक्या, स्मशान, भटक्या जनावरांना पकडणं, कचऱ्याची विल्हेवाट, पर्यटन विकास, रस्ता काँक्रिटीकरण, गटार, अनेक बाबतीत त्यांनी काम केलेलं आहे. आता मालवणच्या मी उमेदवारांविषयी बोलत झालं तर 2 वकील आहेत, एक MBA आहे, एक डबल पदवीधर आहे, 8 पदवीधर आहेत. 21 पैकी जवळपास 14-15 उच्च विद्या विभूषित आहेत. आणि जवळपास 70% उमेदवार हे 37च्या आतले आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे सारे शिवसेनेचे एकनिष्ठ मावळे आहेत. हे सगळ्यात जमेचं आहे. त्यांची नावं मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. प्रभाग 1 मधनं संदेश कोयंडे काँग्रेसमधनं आहेत. काँग्रेसचे मला वाटतं फक्त 3 उमेदवार आहेत, बाकी 17 उमेदवार हे शिवसेनेचे आहेत. आणि प्रभाग क्रमांक 1च्या दुसऱ्या पूजा जोगी या शिवसेनेच्या आहेत. 2 नंबर प्रभाग उमेश पुरुषोत्तम मांजरेकर शिवसेनेचे आहेत आणि अनिता गिरकर याही शिवसेनेचे आहेत. 3 नंबर प्रभाग उमेश अरविंद चव्हाण शिवसेनेचे उमेदवार आणि योगेंद्र गावकर शिवसेनेचे उमेदवार. सुमित काशीनाथ जाधव शिवसेनेचे उमेदवार. वृंदा गजानन गवंडी या शिवसेनेच्या उमेदवार. प्रभाग क्रमांक 5, मगाचा हा क्रमांक 4 होता, आता 5 मधनं महेंद्र म्हाडगुत शिवसेनेचे उमेदवार आहेत.
आणि प्रभाग क्रमांक 5 ब मधनं अमृता अरविंद मांडेकर. मी ज्यावेळेस 2 नावं वाचतो त्यावेळेस अ आणि ब असं आपण समजावं. मोंडकर, माफ करा, अमृता अरविंद मोंडकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधनं महेंद्र जावकर शिवसेनेचे उमेदवार आहेत. 6 ब मधनं स्मिता संतोष सरमळकर शिवसेनेचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 7 तेजस मोतीराम नेवगी शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यानंतर गौरी तुळशीदास मयेकर, बघा ज्यांचा मी उल्लेख केला, गौरी तुळशीदास मयेकर या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्यानंतर 8 नंबर प्रभाग मंदार सुहास ओरसकर शिवसेनेचे उमेदवार आहेत. रुपाली फर्नांडिस काँग्रेसचे उमेदवार आहेत ब मधनं. 9 नंबर अ मधनं निलेश दुधवडकर शिवसेनेचे उमेदवार आणि 9 ब मधनं माधुरी अन्वय प्रभू शिवसेनेचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधनं तपस्वी तुळशीराम मयेकर शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि 10 ब मधनं राधिका सुनील मांजरेकर शिवसेनेचे उमेदवार आहेत. जवळपास 17 ते 18 शिवसेनेचे, 2-3 काँग्रेसचे, अशा प्रकारची ही फोडणी आहे. आता याच्यामध्ये एक जमेची बाजू अशी आहे, शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मिळून एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढतायत आणि शिवसेनेचं हे अधिकृत पॅनल आहे. त्याचबरोबर शिंदे गट आणि कमळी हे वेगवेगळे लढतायत. आता लक्षात घ्या मालवणकरांनो, मी विशेष तुम्हाला पुनश्च विनंती करतो, एवढा यांच्यामध्ये आत्मविश्वास आलाय की वेगवेगळे लढतायत. बघा, हा आत्मविश्वास, पराकोटीचा आत्मविश्वास, शिवसैनिकांनो शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहा. हे नवखे उमेदवार जरी असले तरी तुमच्या हाकेला धावणारे उमेदवार आहेत आणि ज्यावेळेस तुमची काही कामं होत नसतील ना त्यावेळेस शिवसेना एक वादळवर धाव घ्यायची. मला कमेंटमध्ये सांगायचं, तुमचं हे काम आम्ही या मतदारसंघात आहोत, आमचं हे काम तुम्ही सांगितलेल्या ह्या उमेदवाराकडनं होत नाही. शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे त्या उमेदवाराला त्या कामाविषयी जाब विचारण्यासाठी सुद्धा. इतकी मात्र तुम्हाला खात्री या माध्यमातून मी देऊ शकतो. आणि पुनश्च सांगतो, पूजा करळकर या आपल्या नगराध्यक्षपदाच्या, थेट जनतेतून येणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. आज मालवणामध्ये असेल, समस्त कोकणातच असेल, आज परप्रांतीयांनी सारं काही काबीज केलेलं आहे. परप्रांतीयांनी सारं काही काबीज केले. अगदी तुमचे पर्यटन उद्योग असतील, अगदी तुमचे पर्यटनाचे पूरक असे उद्योग असतील, अगदी तुमच्या ट्रान्सपोर्ट्स असतील, तुमचे स्पोर्ट्स असतील, जे तिथे खेळ होतात समुद्र किनाऱ्यांवर, सगळीकडे परप्रांतीय, सगळीकडे. आज कमीत कमी आपल्या ह्या मालवण नगर परिषदेमध्ये तरी ह्या गोष्टी घडून देऊ नका. आपल्या ह्या उमेदवारांना हत्ती चळवळ द्या आणि त्यांना त्या नगर परिषदेमध्ये पाठवा, इतकीच विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसेनेच्या पाठीशी, मशालीच्या पाठीशी ठाम उभे राहा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. धन्यवाद.